तितकंच चांगला खेळायचा असेल, जर जाताना घराच्या दिशेने तुम्ही रवानावर एक चांगल्या आठवणी तुम्हाला इथून घेऊन जायच्या असतील तर आता या 6 धावा करणं तितकंच महत्वाचं. आणि क्रिकेटमध्ये आपण नेहमीच पाहिले राजूभाई, जेव्हा जेव्हा कमी धावसंख्या तेव्हा तेव्हा कुठेतरी अडचणींचा सामोरा तो करावा लागतो, म्हणून इथून अवघं म्हणून चालायचं नाहीये. या मॅच मध्ये परिपूर्ण तुम्हाला शिरावं लागेल आणि चांगल्या पद्धतीने खेळ तो आकारावा लागणार आहे. कुठेतरी सिच्युएशन जटिल आहे, परंतु त्यावर रामबाण उपाय तो शोधावा लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला. एकडे जे सुरुवात करून दिली दीपक याने 11 धाब्यांवर तो बाद झाला. कुमार गोरे आतापर्यंत 2 धाब्यांवर खेळतोय. एकडने विजय बसवन डॉट बॉल खेळलाय, परंतु या मॅच मध्ये डॉट बॉल देखील तितकेच महत्वाचे आहेत. 6 चेंडू शिल्लक आहेत, 6 ची गरज. पुढंशियाल आहे सर विजयकडे. कधी मॅचचा फसा पलटू शकतोय, कारण योग्य पद्धतीने गोलंदाजी विजय बसेस विजय ते लढाई आपल्याला पाहायला मिळणार आहेत. फिलहाल यावेळेस मिस्टर कुमार स्ट्राईकला, नॉन स्ट्राईकला आपण पाहतोय विजय, तसंच गोलंदाज ट्रॅकवर पण सुद्धा विजय नावाचा गोलंदाज ते आपल्याला पाहायचं आहे. मिस्टर कुमार वर्सेस विजय या दोन्ही खेळाडूंमधला एक टेनिस बॉल क्रिकेटचा महासंग्राम शेवटचा षटक करीदा आपल्याला पाहणं एक आहे. शेवटचं अंतिम षटक विजय हाडल आपण पाहत आहे. कुमार गोरे असेल यावेळेस स्ट्रायकेला बॅटर. सुरुवातीचे चेंडू तितकेच महत्वाचे असतील. पहिला चेंडू समोरच्या दिशेने सजवण्याचा प्रयत्न, फटका जास्तीत जास्त हवेमध्ये. राजा ओहो, या मॅचच्या सिच्युएशन मध्ये जर जायचं होतं तर कॅचेस विन द मॅचेस फार महत्वाची गोष्ट. हातातनं चेंडू पुन्हा एकदा निसटला, म्हणून क्षेत्ररक्षणाचा दर्जा हा नेहमीच हाय क्वालिटीचा असावा. क्रिकेटच्या पटलावर सक्सेसफुल व्हायचं असेल तर ते कुठल्याही पद्धतीचा शॉर्टकट नाही आहे. तुम्हाला तुमचे प्रयत्न प्रामाणिकपणे ते वाढवावेच लागतील. झेल सुटला, 2 धावा आल्यात आणि धावगती जाऊन पोहोचते 15 अंकांवर. सर ऍक्च्युली आता जर मी तिलेर पासून शकवार पर्यंत जातोय, जाताना मला प्रत्येक गावामध्ये नेट दिसून येते जिथे आपण प्रॅक्टिस करतात सर्व खेळाडू. यावेळेस स्टेट ड्राईव्ह केलेत, मागे क्षेत्ररक्षक आहे, चेंडूला रोखू शकतील का? येस, योग्यता पद्धतीने चेंडूला स्टॉप केला, फेकी केली जाते. तोपर्यंत दुहेरी धावामध्ये परिवर्तित करण्याचा मनस्कता दोन्ही फलंदाजांचे आणि दुहेरी धाव चिले एखेरीला दुहेरी धावामध्ये कन्व्हर्ट केलेत. 2 धावाचे मदत, धावगती जाऊन पोहोचल्यात 17 अंकांवर 1 गडीच्या मोबदल्यात. आणि पुन्हा एकदा ती प्रेशर कुकरची शिट्टी मैदानाच्या दिशेने वाजले. कुठेतरी हलकसं फंबल आणि फंबलचं कारण एकेरीला दुहेरी धावेमध्ये आता परावर्तित केलं जात आहे. 4 धावाच्या बहुमूल्यात. झेल घेतला असता धाव वाचली असती. नव्याने बॅटर मैदानाच्या दिशेने आला असता, परंतु क्रिकेटमध्ये आपण नेहमीच म्हणतो ना, जर तरला थारा नाहीये. ज्या चुक्या घटित झाल्यात आता त्या चुकीचा परिणाम कुठेतरी तुम्हाला सहन करावा लागेल, कारण की ऑलरेडी बँक बॅलन्स तुमच्याकडे कमी आहे. म्हणूनच या मॅचची सिच्युएशन आता हळूहळू जय बजरंग गोरेकर पाडा या संघाच्या दिशेने वळत असताना 2 धाव्यांची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. लेंथ आकुटप्प्याची प्रॉपरली लेंथ आहे. बीट होत असताना फलंदाज सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये विसावला जाईल. 3 चेंडू शिल्लक आहेत, 2 ची गरज. एक पराक्रम केला होता जय परशुराम गुंजच्या मैदानावर विजय बसवंत याने, तो आहे नॉन स्ट्राईक एंडला. आता हा पराक्रम विजय हाडल करेल का ते देखील पाहणं योग्य आहे. 2 धाब्यांची गरज आहे. सिच्युएशन पुन्हा एकदा दोलान्मय अवस्थेमध्ये. 3 चेंडू शिल्लक, 2 ची गरज. गोलंदाजी मार्कवर सोडून दिलं या चेंडूला. ओहो, स्कोर इज लेवल नाव. वाईटचा इशारा आलाय पंचांचे. दोन्ही हात झाले समांतर. हा वाईट आहे ना, कुठेतरी वाईट स्थिती निर्माण केले, कारण की या चेंडूवर एखादा चांगल्या पद्धतीचा स्ट्रोक जरी आला असता किंवा त्यावर झेल देखील आला असता तरी देखील मॅच ऑन असू शकली असती. आता 1 धाबेची गरज आहे या मॅचला जिंकण्यासाठी. सरकून खेळण्याची मानसिकता ती पाहायला मिळाली. बीट होत असताना सरळ चेंडू यष्टीरक्षक यांच्या हातखंडामध्ये. आता काहीतरी घटित होतं या मॅच मध्ये, म्हणून तुम्हाला जिवंतपणा तो ठेवावाच लागेल. क्रिकेटच्या पटलावर ठेस लागल्यानंतरच खरेखूर अक्कल येते, आणि ही मन खरेखूर आहे राजूभाई. कुठेतरी मिस्टेक झाली, मिस्टेकचा परिणाम आता पुन्हा एकदा ती दुख वाढू लागले. येणारे चेंडू आहेत 2 आणि 1 धावसंख्येची गरज. याच गोष्टीची मी उल्लेख ना करत होतो की ठेस लागल्यानंतरच अक्कल येते. 1 धाव्यांची गरज होती. क्षेत्ररक्षक डीप मध्ये होते, आता जवळ जवळ क्षेत्ररक्षक घेतले गेलेत. 1 धाव तितकीच महत्वाची आहे. गोलंदाजी मार्कवर पुन्हा एकदा इथून विजय सुसज्जित होईल. ऑन साइडला खेळलाय, फटका हवेमध्ये, झेल कन्वर्ट. यस इट इज. मॅच मध्ये अजून सुद्धा ट्विस्ट आहे, म्हणून मी म्हटलं की खेळ कोणास कळला तो देवास सुद्धा कळला नाही, तर तुमचं आमचं काय. आता पुन्हा एकदा ही दुख झाले सुरू. मॅच मध्ये हलकासा ट्विस्ट. 2 मध्ये 1 ची गरज होती. झेल झालाय कन्वर्ट. पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त.
दुख दर्द तो यहाँ पे भरे पड़े लेकिन हौसले सबके अलग अलग है। कोई संघर्ष में बिखर जाएगा, कोई खिलाडी संघर्ष करके निखर जाएगा। आता एक एक धावेची किंमत, एक एक धावेचं मोल जे आहे ना ते या मॅच मध्ये समजणार आहे। प्रेक्षकांना वाटलं ही मॅच वन साइडेडली जाईल, परंतु हाच आहे क्रिकेटचा खेळ। एकदा सामना आवडला असेल तर जोरदार टाळ्या मैदानाच्या चहूबाजूने येऊ द्यात। दोन्ही संघांना पण देऊया शुभेच्छा। वन बॉल्स रिमेनिंग, वन रन्स रिक्वायर्ड टू विन। यावेळेस स्पीड झाला, यस इट इज, क्या बात है यार, याला म्हणतात शर के मुंह से निवाला छीन लेना। अप्रतिम मैच, व्हाट अ मैच, इनक्रेडिबल, एब्सोल्युटली सिनेमा। कॉन्ग्रॅच्युलेशन गावदेवी 11 कुहे संघ। सर सिर्फ सिनेमा नहीं, सुपरहिट सिनेमा। सर्वश्रेष्ठ, अति सुंदर, अति सुंदर आणि अति सुंदर, काय मॅच रंगली, अप्रतिम। हाच आहे क्रिकेटचा खेळ।